नमस्कार. नमस्कार. कबीर पदावलीच्या या 72व्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जी 2 पदं बघणार आहोत त्याच्यामध्ये कबीरांचा मूर्तीपूजेवरचा जो आक्षेप आहे तो का याची चर्चा येते. अनेक पदांमध्ये राम, हरी, गोपाला, विठुला असं कबीर परमतत्वाला संबोधतात. आणि तरीही मूर्तीपूजेवर मात्र ते कटाक्ष करतात. असं का? तर कुठलंही बिंब म्हणजे ती वस्तू नाही हे जर आपण लक्षात घेतलं नाही तर मग आपली जन्ममरणाच्या रहाटगाडीतून सुटका नाही हे स्पष्ट करण्यासाठी ते म्हणतात की त्या मूर्तीच्या मागचं जे अमूर्त आहे ते तुम्ही लक्षात घेतलं तरच त्या भजन पूजनाला खरा अर्थ येतो. म्हणजे परमतत्वाच्या शिवनगरामध्ये आपण मागच्या पदात बघितलं तसं तुम्हाला पोचायचं असेल तर जो सहज योग हवा तो शांतपणाच्या मर्यादा ओलांडल्याखेरीज अहंभाव अज्ञान सोडल्याखेरीज येणं शक्य नाही. तर ही आता या भागातली आणि याच्या पुढच्या भागातली अशी 4ही पदं आपल्याला ही समज परत परत देतात. तर ऐका पद 197 हिंदीतून. बाबा पेड़ छाड़ी सब डाली लागे, मूंढे जंत्र भागे, सोई सोई सब रैणी बिहाणी, भोर भयो तब जागे. देवली जाऊं तो देवी देखो, तीर्थी जाऊं तो पाणी, ओछी बुद्धि अगोचर वाणी, नहीं परम गति जाणी. साध पुकारे समझत नाही, आन जन्म के सूते, बांधे जू अरहट की टिडरी, आवत जात विभूते. गुरु बिन यह जग कौन भरोसा, काके संगी भय रहिए. गणिका के घरी बेटा जाया, पिता नाऊ किस कहिए. कहे कबीर महु चित्र विरोध्या, बूझी अमृतवाणी. खोजत खोजत सद्गुरु पाया, रही गई आव न जाणी. अतिशय कळकळीने तळमळीने ते प्रबोधन करतायत. दाखवतात आपल्याला की आपण कुठे चुकतो. ऐका पद 197 मराठीतून. फांद्यांना झोंबे खोड सोडुनी, फांद्यांना झोंबे खोड सोडुनी, मूढ भागी गुंग. रात्र दवडली निजून, झाली पहाट तेव्हा जाग, झाली पहाट तेव्हा जाग. मूर्ती देखिली देवळात अन तीर्थक्षेत्री पाणी, अल्पबुद्धी अगोचर वाणी, परमगती ना जाणी, परमगती ना जाणी. बाहत साधू समजत नाही, कितीक जन्म निजलेले, रहाट दोरावरून गाडगे उगाच गिरगिरलेले. रहाट दोरावरून गाडगे अजाण गिरगिरलेले. काय भरवसा गुरु विणा जगी, कोणा संगे राहावे. काय भरवसा गुरु विणा जगी, कोणा सवे राहावे. गणिके घरी हो पुत्र जन्मला, बाप कुणास म्हणावे. गणिके घरी हो पुत्र जन्मला, बाप कुणास म्हणावे. कबीर म्हणे बिंबा विरुद्ध मी, कळली अमृतवाणी.
शोधित शोधित गुरु भेटले, येरझार संपवनी, येरझार संपवनी. तर चुकतं कुठे? तर मुळापर्यंत खोल विचार आपण करत नाही, खोड सोडतो आणि फांद्यांना लटकतो. संत सज्जन आपल्याला वारंवार आपण कुठे चुकत आहोत हे समजावतात, पण त्यांचे बोल आपण पुरतेपणाने समजून घेत नाही. अर्धपडेपणाने साधनेच्या नावाने भलतंच काही बाई करत बसतो. त्यामुळे बाहत साधू समजत नाही, किती गजन्म निजलेले, अशी अवस्था होते. मुळाला कीड लागली तर वरवर खोडणी किंवा छाटणी करून झाड वाचत नाही, किंवा पानांवरती फुलांवरती 4 थेंब पाणी शिंपून झाडाचं पोषण होत नाही. त्यासाठी मुळांकडेच लक्ष द्यावं लागतं. हा आपला सरळ व्यवहारातला अनुभव देखील आपण अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ध्यानी घेत नाही. म्हणून ते पहिल्या 2 ओळींमध्ये म्हणतात, खोड सोडूनी झोंबे फांद्यांना, मूढ अभागी गुंग. आणि मग सगळी रात्र दवडली म्हणजे जीवन सरलं, आणि अगदी सरत्या अखेरी जर जाग आली आपण कुठे चुकलो याची, तर बैल गेला आणि झापा केला असं होणार. अध्यात्माची खरी ओळख होण्याआधीच जर आपला ग्रंथ आटपला तर मग जन्म मरणाचे रहाट गाडगे फिरतच राहणार. परमगती म्हणजे काय, साधू सज्जन काय सांगतात याचा विवेक उमजून न घेता आयुष्य कशाला वाया दवडायचं. म्हणून या पदाच्या दुसऱ्या कडव्यात कबीर म्हणतात की अहलोकाचा जो पूर्ण पसारा आहे तो निव्वळ माया आहे. अनेक सगुण उपासना परमतत्वाच्या शोधाच्या संदर्भात कशा फोल ठरतात ते गणिके घरी हो पुत्र जन्मला, बाप कोणास म्हणावे, अशा भेदक प्रश्नांनी आपल्याला स्पष्ट करून सांगतात. ज्याला जो देवता पावली असं वाटतं त्या मूर्तीलाच तो परमेश्वर समजतो. पण अनेक सगुण रूप ही त्या एका परमतत्वाची बिंब आहेत. आपल्याला आठवत असेल की त्या 179च्या पदामध्ये मडक्यामधलं पाणी आणि त्या पाण्यामधलं भोवतालचं प्रतिबिंब तेच त्या पाण्यातलं कधी अस्थिर कधी स्थिर प्रतिबिंब म्हणजे आपला जीव असं आपण समजतो. तो खरा तर त्या पात्रामध्ये नसतो. तर इथे थोड्या वेगळ्या उपमामध्ये ते म्हणतात की बापच नाही तो जीव, त्याला कुठल्या नावाने तुम्ही संबोधाल. माया ही गणिका आहे. तर आपल्या संवेदनेच्या पात्रामध्ये उमटलेलं भोवतालचं कधी स्थिर कधी अस्थिर प्रतिबिंब म्हणजे आपला जीव. हा जो भास आहे त्या भासाचा खेळ संपावा यासाठी मार्ग दाखवा असं कबीर सद्गुरूंना विनवतात. म्हणून ते इथे पुन्हा एकदा निर्वाळा देतात की मी बिंबाविरुद्ध आहे. कोणतंही बिंब केवळ आभास मात्र असतं. म्हणून सगुण उपासना देखील केवळ भासमान स्थूल रूपाची जर उपासना असेल तर ती अंतिम सत्यापर्यंत नेणं शक्य नाही. याच्या पुढच्या पदामध्ये देखील कबीर हेच समजून देतात की त्या मूर्तीतलं अमूर्त देवतत्व खरोखरीच जर आपल्याला उलगडलं नसेल तर नुसतीच देवळं बांधली, खूप आरास शोभा पूजा आरशा खर्च बडीवार केला तरी काय फायदा. ते अतिशय मार्मिकपणे इथे विचारतात की ती मूर्ती जेव्हा दगडातून शिल्पकार घडवत असतो तेव्हा त्या दगडाच्या वरती पाय देतो, म्हणजे त्याचे वरचे अवयव जेव्हा तो रेखत असतो तेव्हा त्याच्या छाताडावर पाय देऊन उभा असतो.
मग जर तो खरा देव असेल तो त्या छाताडावर पाय देणाऱ्याचा पायच नाही का उडवेल? तर ऐका पद 198 हिंदीत. भूली मालिनी गोविंद जागतो जगदेव, तू करे किसकी सेव. भूली मालिन पाती तोडे, पाती पाती जीव. जो मूर्ति को पाती तोडे, सो मूर्ति नरजीव. टांचन हारे टांचिया, दय छाती ऊपरी पाव. जे तू मूर्ति सकड़ है, तो घड़न हारे को खाओ. लाडू लवण लापसी, पूजा चढ़े अपार. पूजी पुजारा ले गया, दे मूर्ति के मुछी लार. पाती ब्रह्मा पुह पे विष्णु, फूल फल महादेव. तीनों देवो एक मूर्ति, करे किसकी सेव. एक न भूला दोई ना भूला, भूला सब संसारा. एक न भूला दास कबीरा, जाके राम आधारा. तो एकमेव राम आधार ज्या कबीराने धरला त्याला हा बोध पक्का कळला की कुठल्याही मूर्तीमध्ये ईश्वर नाही, कुठल्या भासमान आकारामध्ये ईश्वर नाही. म्हणून बघा काय म्हणतात पद 198. भ्रमली समाळिणी. भ्रमली समाळिणी गोविंद नांदतो जगती, बघतू मग्न कुणाच्या सेवेत. भ्रमली समाळिणी. माळीन पत्री तोडे भुलुनी, पानोपानी जीव असे. माळीन पत्री तोडे भुलुनी, पानोपानी जीव असे. मूर्तीसाठी पानखुडे, ती तर बघ निर्जीव असे. घाव घालण्या टाकीचे, शिल्पी छातीवर दे पाय. अगे मूर्ती तू असशी सबळ, तर त्यासच पहिली खाय. लाडू लवण रवा लापसी, पूजा भोग अपार. पुजारीच घेऊन जाईते, मूर्तीमुखी लाळच उरणार. पानी ब्रह्मा फुलात विष्णू, फलांतरी महेश वसे. तीन देव पण एकच मूर्ती, आराधन करशील कसे. एक दोन ना चुकले, एक दोन ना चुकले. चुकले भ्रमात सारे जगत अपार. चुकला भुलला कबीर नाही, त्याला रामाचा आधार. सगुण उपासना म्हणजे एखाद्या मानवनिर्मित किंवा नैसर्गिक दगडाला, धातूला, लाकडाला आपण जडवलेला देवभाव असतो. चराचरातल्या वस्तुजातामध्ये ईश्वर आहे. मग असं असताना मूर्तीच्या पूजेसाठी फुलं पानं तोडायची म्हणजे त्या पानाफुलांमध्येही जीव आहे, त्याची आपण हत्या करतोय हे विसरायचं. म्हणून कबीर म्हणतात, जरा विचार करा तुम्ही कशाने कुणाची अर्चा करताय. पानांमध्ये ब्रह्मा, फुलात विष्णू, फळात महेश असतो असं म्हणता, मग एकाच मूर्तीला पानं, फुलं, फळं कशी काय वाहता. ते षोडशोपचारपूर्वक पूजा केली की आपल्याला अगदी धन्य धन्य वाटतं. की बराच वेळ, पैसा, उपचार द्रव्य आपण खर्चलेली असतात, तेव्हा आता आपल्याला समाधान झालंच पाहिजे. त्या उपचारांचं त्या मूर्तीला तसं फारसं सुखदुःख काही नसतं. पुजारी मात्र नैवेद्य प्रसाद भरपूर मिळाला म्हणून खुश होतात. असं असूनही बहुतांश लोक मूर्तीपूजा खूप बडेजाव मांडून करतात. मोठी मोठी देवळं, शिल्प उभारतात. त्यांच्या रक्षणासाठी, पूजनासाठी राजेरजवाडे, जमीन, उत्पन्न, मनुष्यबळ उपलब्ध करतात.
पण आणखीन सूक्ष्म विचार केला तर कळतं की ह्या सर्व उपाधी आहेत. देवाचं अनन्य स्मरण ह्या सर्वांपेक्षा अतिशय गरजेचं आणि महत्वाचं आहे. म्हणून कबीर म्हणतात, एक दोन ना चुकले, चुकले भ्रमात सारे जगत अपार. पण जे कबीरांसारखे तत्वज्ञानी संत असतात ते मात्र द्वैताच्या पसाऱ्यातून दूर चढून खरं काय हे समजून घेतात. त्यांनाच तत्वमसीचा खराखुरा बोध होतो. म्हणून ते म्हणतात की त्याला रामाचा आधार, चुकला भुलला नाही कबीर. आज इथेच थांबूया. नमस्कार.